आज आपण करणार आहोत टरबूजचे मिल्कशेक। उन्हाळ्यामध्ये अतिउष्णतेच्या काळामध्ये वापरला जाणारा पाण्याच्या फळातील हा होणारा एक चांगला पदार्थ आहे। एक थंड पेय आणि उष्णता कमी करण्यासाठी वापरतात। आज आपण करणार आहोत टरबूजाचे मिल्कशेक। आता आपण पाहणार आहोत या मिल्कशेकला लागणारे साहित्य। हे आहे टरबूज, याला खरबूज पण म्हणतात। आपल्याला वापरात लागणार एवढे दूध घ्यायचे आहे थंड, त्यानंतर साखर, सब्जा बी भिजवलेले आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आहे, त्याची पावडर आहे। आणि आता हे टरबूज आहे ते आपण तुकडे करून घेऊया। आता आपण हे सारे साहित्य ज्यूसच्या भांड्यामध्ये एकत्र करून घेऊया। हे पाणीदार फळ असल्यामुळे आरोग्यास खूप चांगले असते आणि उन्हाळ्यामध्ये खास करून याचा उष्णता कमी करण्यासाठी वापर करतात। त्यानंतर आपण यामध्ये थंड झालेलं दूध घालूया। आपल्याला हवं असेल तेवढ्या प्रमाणात आपण दुधाचा वापर करू शकतो। तसेच हे फळ जास्त गोड नसल्यामुळे थोडी साखरही आपण यामध्ये घालूया। तसंच थोडीसे ड्रायफ्रूट्सची पावडरही आपण यामध्ये मिक्स करूया। आता आपण हे सगळं साहित्य ज्यूसरमधून बारीक करून घेऊया। आता आपलं मिल्कशेक छान तयार झालं आहे। आता आपण ते सर्व करूया। या मिल्कशेकमध्ये थोडेसे तुकडे या फ्रूटचे शिल्लक ठेवूया, जेणेकरून आपल्याला खाण्यास ते चवदार आणि छान चव लागेल। आता यामध्ये आपण जास्त चव येण्यासाठी आणि छान दिसण्यासाठी त्यामध्ये थोडे भिजवलेले सब्जा बी पण घालूया। या सब्जा बीमुळे उष्णताही कमी होते आणि चवही छान लागते। त्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी ड्रायफ्रूट्स भरत टाकूया। आता अशा पद्धतीने आपलं हे फ्रूट मिल्कशेक तयार झालं आहे, खाण्यासाठी तयार झालं आहे। कसं वाटलं तुम्हाला टरबूज मिल्कशेक? हे फ्रूट मिल्कशेक आवडलं असेल तर सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।